नमस्कार. दीपस्तंभमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षांची क्रांती घडवून आणणाऱ्या दीपस्तंभमध्ये येण्याचा निर्णय आज तुम्ही घेतला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून आयुष्यात कर्तृत्व गाजवण्याचा निर्णय आज तुम्ही घेतला आहे. तुमचं मी मनापासून इथे स्वागत करतो आणि या निर्णयाबद्दल तुमचं अभिनंदन करतो. दीपस्तंभ ही एक स्वयंसेवी शिक्षण संस्था आहे ज्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी आणि त्यासोबतच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावं म्हणून गेल्या 7 वर्षापासून अक्षरशः शेकडो लोकांच्या मदतीने आणि सहकार्याने या दीपस्तंभची सुरुवात झाली आहे. दीपस्तंभमध्ये आज तुम्ही प्रवेश घेण्यासाठी आलेला आहात. हा अत्यंत योग्य निर्णय आहे, कारण पुढील 1 वर्ष जर आपण अत्यंत डिव्होशनने या संपूर्ण प्रकल्पात दिले तर आपल्याला आपल्या जीवनाचा एक अत्यंत नवीन आणि अभिनव मार्ग सापडेल. या बाबतीत मला पूर्ण खात्री आहे. स्पर्धा परीक्षा जर आपण देत असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. शक्य असेल तोपर्यंत हा पूर्ण वेळ करावयाचा कोर्स आहे. म्हणजे तुम्ही संपूर्ण डिव्होशनने पूर्ण वेळ जर 1 वर्ष अभ्यास केला तर आपल्याला निश्चित यश मिळेल अशी मला खात्री वाटते. परंतु जर आपल्याला शक्यच नसेल, नोकरी करून किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण अर्धवेळ आणि शक्य तेवढा अधिक प्रयत्न करून हा अभ्यास आणि हा कोर्स करू शकतात. 5-6 गोष्टींची आवश्यकता या सगळ्या गोष्टींसाठी आहे. या स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी आहेत. त्या अशा: सर्वप्रथम तुमची अत्यंत दुर्दम्य इच्छाशक्ती हवी की हे मला का करावयाचे आहे आणि मला हे करून नेमकं काय करायचं आहे हे निश्चित पाहिजे. तुमचं ध्येय जितकं सुस्पष्ट आणि जितकं स्पष्ट असेल तेवढं यश तुम्हाला अधिकाधिक लवकर मिळतं. ते यश मिळवण्यासाठी तुम्ही अधिकाधिक प्रयत्न करतात. या संपूर्ण प्रवासामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे: संपूर्ण समर्पण. संपूर्ण समर्पणाचा अर्थ असा आहे, जे जे शक्य आहे ते न करता जे जे यशासाठी आवश्यक आहे ते सर्व करण्याची मानसिक तयारी तुमची हवी. आणि यासोबत मात्र आवश्यक असतं या 2 गोष्टींची तयारी झाली की गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन. मला खात्री आहे दीपस्तंभची जवळपास 100 लोकांची महाराष्ट्रभरातील टीम तुम्हाला या संपूर्ण प्रवासात अत्यंत गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देईल. यासोबत मात्र तुमच्याकडून काही अपेक्षा पुन्हा या प्रवासात आहेत. त्या अशा: एकतर आपल्याला प्रचंड आत्मविश्वास हवा. आत्मविश्वासाचा अर्थ असा की मी जे ठरवतो आहे आणि जे ठरवलेलं आहे ते मिळवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आणि झोकून देणार आणि हे मी करू शकणार असे विचार तुमच्या मनामध्ये हवेत. यालाच आपण आत्मविश्वास असं म्हणतो. हा आत्मविश्वास जर असला तर प्रवासात येणाऱ्या या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात येणाऱ्या अनेक अडचणींवर तुम्ही सहज मात करू शकाल. यासोबत कायम सकारात्मक विचार या क्षेत्रामध्ये अभ्यास करताना अत्यंत आवश्यक आहे. सकारात्मक विचारांचा अर्थ असा आहे की अनेकांना असं वाटत असतं की मी पास होईन का, मी झालो तर फार बरं होईल, पण नाही झालो तर मग माझं कसं होणार, मग होईल की नाही होईल, नाही झालं तर मग ठीक आहे मी दुसरं काहीतरी करीन. हे असे विचार तुम्हाला या स्पर्धा परीक्षांच्या सुरुवातीला किंवा त्या देत असताना येणं हे अत्यंत घातक मानलं जातं. याकरता संपूर्ण सकारात्मक विचार असा हवा की मी स्वतः जर ठरवलं आणि संपूर्ण प्रयत्न केले तर यश माझंच आहे आणि मी नक्की यश मिळवणार. जर या मार्गात काही अडचणी आल्या तर मी निश्चित त्याचं विश्लेषण करून पुन्हा प्रयत्न करणार, पण मी हे पद तर नक्की मिळवणार, ही परीक्षा मी पास होऊनच दाखवणार. अशी खुणगाट आणि असा विचार सकारात्मक जर तुम्ही मनात ठेवला तर तुम्हाला नक्कीच स्पर्धा परीक्षांमध्ये मेहनत घेण्यासाठी खूप मोठी ऊर्जा मिळेल. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे की या स्पर्धा परीक्षांमध्ये पास होण्यासाठी अत्यंत सातत्यपूर्ण मेहनतीची आवश्यकता असते. प्रचंड मेहनत आणि त्यातलं सातत्य. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ग्रॅज्युएशनपर्यंत बऱ्याच वेळा सातत्यपूर्ण आणि खूप मेहनत घेण्याची सवय नसते. मात्र अचानक स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस आपल्याला वर्ष, 1.5 वर्ष आणि कधीतरी 2 वर्ष सुद्धा सलग अत्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागतात. हे सातत्य ठेवणंच सर्वात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. याचा जर आपण भावनिक आणि मानसिक स्तरावर विजय मिळवला तर मला अशी खात्री आहे की प्रत्येक विद्यार्थी, तो खेड्यातला असो की शहरातला असो,
तो या सगळ्या 5-6 विचारांनी आणि 5-6 मुद्द्यांनी निश्चित स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतो. आपण आता प्रवेश घेत आहात. प्रवेश घेताना पहिल्या काही अभ्यासाचे टप्पे मी तुम्हाला विशद करून सांगतो. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीचे 7 ते 8 दिवस किंवा 15 दिवस तुम्हाला अत्यंत अडचणीचे जातील. कारण हे वातावरण नवीन आहे, अभ्यासक्रम नवीन नाही परंतु नवीन पद्धतीने करावायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित करायचा आहे. तर हे आत्मसात करताना ही सवय आपल्याला लावताना तुम्हाला निश्चित त्रास होईल, पण त्या त्रासाकडे लक्ष न देता आपण आपल्या ध्येयाकडे आणि आपल्या प्रयत्नांकडे लक्ष द्या. दुसरं, वर्गामध्ये सुरुवातीला 7-8 दिवस समजून घेताना सुद्धा तुम्हाला अडचणी येतील, कारण हे नवीन क्षेत्र आहे, नवीन विद्यार्थी म्हणून तुम्ही आहात, नवीन शिकवणारे आहेत, तर थोडी अडचण सुरुवातीला येईल. पण जसं जसं तुम्ही सकारात्मक विचारांनी ते अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न कराल तसं तसं तुम्हाला एक 8 ते 10 दिवसांमध्ये हे सगळं अत्यंत क्लिअर होईल, याची आपण जाणीव ठेवावी. अभ्यास करताना स्पर्धा परीक्षांच्या एक 5-6 महत्त्वाचे टप्पे आहेत, ते लक्षात ठेवा. सर्वप्रथम काय करायचं असेल तर पहिला टप्पा आहे, तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम हा अत्यंत बारकाईने अभ्यासा, वाचा, पुन्हा पुन्हा वाचा आणि संपूर्ण समजून घ्या. त्या अभ्यासक्रमानुसार जी पुस्तकं तुम्हाला सांगण्यात येतील ती पुस्तकं सुरुवातीला संपूर्ण एकदा चाळून घ्या. हा पहिला टप्पा केल्याने तुम्हाला अंदाज येईल की नेमकं मला काय आणि किती करायचं आहे. या नंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जी परीक्षा देत आहात त्या परीक्षेचे मागील 5-7-8 वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण करा. त्या प्रश्नपत्रिका वाचा, घटक निहाय किंवा विषय निहाय तुम्ही त्या प्रश्नांचं वर्गीकरण करा आणि संपूर्ण प्रश्नांचा त्या दृष्टीने अभ्यास करा. आपण या प्रश्नपत्रिकेचं अशा पद्धतीने विश्लेषण केलं तर तुम्हाला निश्चित अंदाज येईल की नेमकं काय पद्धतीने प्रश्न विचारले जातात की ज्याचा उपयोग तुम्हाला अभ्यास करताना होईल. अभ्यास करताना असा होईल की नेमका अभ्यास काय आणि किती करायचा हे आपल्याला समजायला खूप याची मदत होईल. हे 2 टप्प्यांच्या बाबतीत आपण मुळीच कंटाळा करू नका आणि अत्यंत गांभीर्याने 2 टप्पे पूर्ण करा. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला करायचं आहे, इथे आल्यानंतर अभ्यासाच्या तिसऱ्या टप्प्यात करायचं आहे आपल्याला की मूलभूत अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे जे विषय तुमच्या या परीक्षेला आहे त्या विषयांचे 5वी ते 10वीची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये या विषयांचे जे जे टॉपिक्स दिलेले आहे त्या टॉपिक्सचं एक मूलभूत वाचन तुम्हाला करायचं आहे. कारण असं मूलभूत वाचन केलं तर त्यानंतर वर्गात शिकताना तुम्हाला अत्यंत सोपं जाईल किंवा संकल्पना समजून जाणं आपल्याला अधिक सोपं जाईल. हे 3 टप्पे महत्त्वाचे अत्यंत मानले जातात. हे 3 टप्पे तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला वर्गातही आकलन होईल, आपल्याला अभ्यास करतानाही खूप मदत होईल आणि अत्यंत फोकस्ड अभ्यास तुम्ही करू शकाल. हे 3 टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासोबत दीपस्तंभामध्ये तुम्हाला काही विशेष बाबी मिळतील. त्या विशेष बाबींचा आपण विशेष आग्रह धरावा असेही मी तुम्हाला अधिकार देऊन ठेवतो. त्यामध्ये असं आहे की आपल्याला अत्यंत बेस्ट क्वालिटीच्या फॅकल्टी मिळतील. त्या संदर्भात आपल्याला जर काही अडचणी आल्या तर ते आपण लगेच कार्यालयात कळवू शकतात. आपल्याला बेस्ट क्वालिटीच्या नोट्स, टेस्ट सिरीज, लेक्चर्स, रविवारचे लेक्चर्स आणि दीपस्तंभचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कुठे मिळणार नाही, सातत्यपूर्ण तुम्हाला काउन्सिलिंगची मदत मिळेल. याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या टप्प्यावर अभ्यास करताना, समजून घेताना, नोट्स काढताना किंवा कुठलीही अडचण वैयक्तिक सुद्धा जर येते तर त्यासाठी तुम्हाला इथे काउन्सिलर मिळतील. आपण खुल्या मनाने, मोकळ्या मनाने त्यांच्याजवळ आपल्या समस्या सांगाव्या, त्या आपल्याला पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट करून आपल्याला त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतील. या पद्धतीने आपल्याला सुविधा इथे मिळतील. दीपस्तंभचे काही विशेष उपक्रम असतात, त्यामध्ये दररोज प्रार्थना आणि सर्वात महत्त्वाचं डायरी मेंटेन करणं, आपल्या अभ्यासाचं नियोजन करून ते डायरीत लिहिणं आणि ते दररोज करणं आणि डायरी सोबत ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. डायरी नसली तर तो दीपस्तंभचा विद्यार्थी नाही असं आपण मानतो. यासोबत आपल्याला पूर्णवेळ अभ्यासिका, काउन्सिलिंगची व्यवस्था, आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होईल यासाठी अनेकविध उपक्रम दीपस्तंभमध्ये राबवले जातात, ज्यामुळे आपल्याला या संपूर्ण अभ्यासाच्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळत असते. दीपस्तंभचं अजून एक वैशिष्ट्य आहे, इथे दर 15 दिवसांनी फीडबॅक विद्यार्थ्यांचे घेतले जातात. यामध्ये त्यांना काय आवश्यकता आहे, काय गरजेचं आहे, काय अडचणी निर्माण होत आहेत, मग ते फॅकल्टीच्या बाबतीत असो, व्यवस्थापनाच्या बाबतीत असो अथवा वैयक्तिक असो, या फीडबॅकवरून आम्ही पुढची स्ट्रॅटेजी ठरवत असतो. कारण हा सगळा उपक्रम फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सुरू केला आहे, आमच्यासाठी नव्हे. ग्रामीण भागातल्या मुलांना
मार्गदर्शन जर योग्य मिळालं आणि प्रेरणा प्रोत्साहन मिळालं तर ग्रामीण भागातली मुलं ही कुठेही कमी पडत नाही. एव्हाना ती महाराष्ट्रात सुद्धा टॉपर येतात. हे दीपस्तंभच्या या ग्रामीण भागातल्या प्रयोगाने आजपर्यंत सिद्ध झालंय. 400हून अधिक विद्यार्थी वर्ग 1 वर्ग 2 अधिकारी इथे झाले आहेत आणि 800हून अधिक विद्यार्थी वर्ग 3 अधिकारी झालेले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पहिल्या 5त गेली 5 वर्ष दीपस्तंभचा एक तरी विद्यार्थी आहे आणि ही अत्यंत अभिमानाची बाब आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे या सगळ्यांची परंपरा तुम्हाला चालवायची आहे असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असू देत आणि जोरदार प्रयत्नांनी तुम्ही सुद्धा ही परंपरा कायम ठेवा अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. या सगळ्या गोष्टीत तुमच्या जीवनामध्ये बदल होणं अत्यंत आवश्यक आहे. आज तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाचा दिवस असा की आज तुम्ही काहीतरी निश्चित निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाची पूर्तता करण्यासाठी अत्यंत योग्य अशा संस्थेत तुम्ही आलात. तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा. तुम्हाला आजच्या दिवशी मी एवढ्याच शुभेच्छा अजून देईन की यशासाठी आवश्यक असे मानसिक आणि भावनिक सगळे बदल आणि सवयींमधले बदल तुमच्यात करण्यासाठी तुम्ही खूप सक्षम व्हावे आणि यश जे अपेक्षित तुम्हाला आहे ते तुम्ही खेचून आणावं अशी मी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि दीपस्तंभमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. दीपस्तंभ बहुउद्देशीय संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजनेबद्दल ज्या वेळेस मनात विचार येतात की आज ही योजना शेकडो विद्यार्थ्यांना जीवनाचं नवीन स्फुरण देते, त्याचा जेव्हा विचार मनात येतो त्यावेळेस सर्व आठवणी ताज्या होतात. कॉलेजला असतानाच स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी खूप मी प्रभावित झालो होतो. एके बाजूला स्वामी विवेकानंदांचे विचार, विवेकानंद केंद्राचं कार्य आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वडिलांचं विविध क्षेत्रात विशेषतः आरोग्य क्षेत्रात सहकार क्षेत्रात असणारं सामाजिक कार्य. या सगळ्या गोष्टींचा वारसा घेऊन ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था आणि आवड निर्माण झाली आणि शिक्षणासाठी काहीतरी जबरदस्त करून दाखवायचं अशी मनात प्रेरणा निर्माण झाली, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा वारसा असल्यावर, हे विचार मनात असल्यावर याचं कुठेतरी कृतीत रूपांतर व्हावं म्हणून 2005 साली जळगावसारख्या ग्रामीण भागात, खान्देशसारख्या अत्यंत ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची अनेक पातळ्यांवर पिछेहाट असताना सुरुवात केली. ज्ञानप्रबोधिनी पुण्यामध्ये अत्यंत वेगवेगळ्या विभागांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका बजावत असताना अचानक शहरातलं हे सगळं काम थांबवून हेच सगळं काम ग्रामीण भागात कसं उभारता येईल यासाठी येण्याचा विचार केला. स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या व्यक्तींचा, विशेषतः महात्मा फुले या सगळ्यांनी जे कार्य करून ठेवलं यांचं खूप वाचनात आलं. मनात असे विचार आले की हे वाचून फक्त उपयोग आहे की हे कृतीत आणलं पाहिजे. तर खरं म्हणजे हे कृतीत आणलं पाहिजे असं वाटायला लागलं आणि कोणी आणलं पाहिजे तर पुन्हा उत्तर आलं आपणच सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून अत्यंत धाडसी एक निर्णय घेतला आणि जळगावला येऊन दीपस्तंभची सुरुवात माझ्या अनेक मित्रांच्या सोबतीने केली. ही सुरुवात झाल्यानंतर 2 महत्त्वाचे विचार यामागे होते. एक, अत्यंत गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळालं तर ग्रामीण भागातले विद्यार्थी हे कुठल्याही स्पर्धेत मागे पडू शकत नाही. मात्र त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन, माहिती, मार्गदर्शन अशा कुठल्याही गोष्टी मिळत नसल्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातल्या मुलांची पिछेहाट होताना दिसते. म्हणून ते गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन हे ग्रामीण भागात मिळावं. आणि यासोबत विशेष मुद्दा असा होता की जे विद्यार्थी अत्यंत गरीब आहे, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत ते जीवन जगतायत, कुणाचे वडील नाहीत, कुणाचे वडील आहेत तर त्यांना व्यसनं आहेत, कुणाचे वडील आहेत तर ते अत्यंत आजारी आहेत, कुणाला आई नाही, कुणाला घरातल्या सगळ्यांची जबाबदारी स्वतःवर आहे, अशा परिस्थितीतल्या अत्यंत गुणी मुलांना या प्रकारचं गुणवत्ता मार्गदर्शन हे विनामूल्य मिळालं पाहिजे. कारण ही सर्व समाजाची जबाबदारी असं आपण मानतो. मी ज्या महान व्यक्तींची नावं यापूर्वी घेतली या सगळ्यांच्या विचारातून हाच वारसा आपल्याकडे आला होता. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही जर स्वतःसाठी फक्त जगत आहात तर तुम्ही मृत आहात आणि जे इतरांसाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जगतात. किती महान विचार हा होता. हे सगळ्या गोष्टी आपण जीवनामध्ये जर उतरवू शकलो
तर त्याहून चांगली कुठली घटना नाही असं वाटलं आणि हे सगळं केलं. महात्मा गांधींनी म्हटलं होतं खेड्याकडे जा, आणि आज सगळा ओढा हा उलट दिशेने मात्र आहे. सगळ्यांना खेडी सोडून, गावं सोडून शहराकडे जाण्याची इच्छा होते. परंतु गावाकडे शहरासारखं म्हणण्यापेक्षा जे जे अत्यावश्यक शैक्षणिक वातावरण ते निर्माण करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. म्हणून या सगळ्या विचारातून आपण दीपस्तंभाची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव याकरता या योजनेला दिलं, कारण ही एक अशी व्यक्ती होऊन गेली की ज्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकून लोकांची, गरिबांची मुलं शिकवली, आणि आज ती मुलं महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदांवर काम करतायत. अशा व्यक्तीचा आदर्श मानून ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सुरुवात करताना अशी केली की दीपस्तंभाकडे कुठलाही रुपया नव्हता, आजही नाही, कारण संपूर्ण सेवाभावी पद्धतीने आपण ते काम करतो आहोत. यामध्ये सुरुवातीला माझ्या व्याख्यानातून येणारी जेवढी रक्कम होती तेवढी 2005 पासून ते 7 पर्यंत या योजनेत टाकण्यात आली, आणि 25 ते 30 विद्यार्थी अत्यंत हालाखीतले त्या पैशांनी, त्या निधीने शिकलेत. त्यानंतर 2007-8 मध्ये ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस विशेषतः खूप मोठा गाजावाजा न करता लग्नाचा अत्यंत कमी खर्च करून त्याच्यातून जे शुल्क, जे निधी निघाला त्या निधीतून आपण 10 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलं, आणि त्यानंतर हा प्रवास अधिक वेगाने सुरू झाला. एखादा तरुण स्वतःकडे फार काही नसताना इतक्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना पुढे नेतो, ही कल्पना जेव्हा समाजामध्ये विविध क्षेत्रातल्या लोकांना समजली तेव्हा उद्योग, व्यापार, व्यवसाय, शिक्षण क्षेत्र, विविध अधिकारी अशा सर्वांनीच या योजनेमध्ये नंतर वार्षिक योगदान द्यायला सुरुवात केली. आज जवळपास 100हून अधिक लोकांनी या योजनेमध्ये आपल्या आपल्या परीने योगदान दिलेलं आहे. अगदी 1000 रुपये वर्षापासून ते 1 लाख रुपये वर्षापर्यंत या योजनेमध्ये आज खानदेशातील आणि इतरही ठिकाणाची काही लोक योगदान देतात, आणि त्याचा परिपाक असा झाला आहे की आजपर्यंत जवळपास 1300 विद्यार्थ्यांना खानदेशातल्या अत्यंत जे गरिबीत जीवन जगतायत मात्र त्यांना एक करिअर रूपी प्रकाश दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातलं हे एकमेव असं स्पर्धा परीक्षा केंद्र आहे की ज्यामध्ये कधीही गरीब विद्यार्थी परत गेलेला नाही. पैसे भरण्याची क्षमता असणाऱ्यांबरोबरच पैसे मुळीच भरण्याची क्षमता नसणारी गुणी विद्यार्थी सुद्धा इथे एकत्र अभ्यास करतात. आजपर्यंत सांगायला अभिमान वाटतो आम्हाला सगळ्यांना की दीपस्तंभच्या दारातून आजपर्यंत एकही गरीब मुलगा, मुलगी परत गेलेले नाहीत, कारण आम्ही ही समाजाची आणि आपली सगळी जबाबदारी मानतो, आणि यामध्ये अत्यंत मनस्वी आनंद आम्हाला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च, विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च, विद्यार्थ्यांचा जेवणाचा खर्च, मार्गदर्शनाचा काही खर्च, पुस्तकांचा खर्च, हा सर्व खर्च आम्ही करतो. विद्यार्थ्यांच्या या सगळ्या वाटचालीमध्ये असं लक्षात आलंय की अनेक विद्यार्थी जे यशस्वी झाले ते या योजनेतून आलेले सुद्धा विद्यार्थी यशस्वी झाले. आज ते विविध अधिकारी पदावर आहे, आणि हेच विद्यार्थी आता पुन्हा या योजनेत योगदान देतात आणि म्हणतात की जसं आम्हाला मिळालं तसंच मागून येणाऱ्या आमच्या बहिणींना, आमच्या भावांना जे खूप गरीब आहेत त्यांना मिळालं पाहिजे, नाहीतर सामाजिक परिवर्तन खऱ्या अर्थाने होणार नाही. स्वतःच्या मुलांसाठी सगळेच धडपड करतात, पण इतरांच्या मुलांसाठी धडपड करणारे फार थोडे असतात. ज्यांना सेवाभाव समजलेला असतो, ज्यांना जगण्याचा खरा अर्थ समजलेला असतो, ती सर्व लोक आपल्या सगळ्यांसारखी या योजनेमध्ये सहभागी होतात. यामध्ये आपण विविध प्रकारे मुलांचं प्रबोधन करणे, त्यांचं विनामूल्य काउन्सिलिंग करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल अशा प्रकारचे उपक्रम घेणे, आणि त्यानंतर ते तयार झाल्यानंतर इथे त्यांना मार्गदर्शन मिळवून देणे, अशा प्रकारचं आपण या क्षेत्रामध्ये काम करीत असतो. आपण यामध्ये असं म्हणतो की देण्यातून खरं म्हणजे आपल्यालाच खूप मिळतं. खूप आनंद, समाधान आणि सत्कार याची आपल्याला खरं म्हणजे संधी मिळत असते. खरा जीवनाचा अर्थ त्याच्याने समजतो. आज एखादा मुलगा असा आहे की त्याचे वडील नाही, आईला टीबी आहे, घरातल्या इतर लोकांनी त्यांना घराबाहेर काढलेलं आहे, आणि या मुलाला मात्र ग्रॅज्युएशनमध्ये 75% मार्क आहे, बाहेरून अभ्यास करून, काम करून. अशा प्रकारची गुणी मुलांना जर समाजामध्ये विविध पदांवर संधी मिळाली नाही तर मला असं वाटतं आपण या समाजामध्ये एक सुजाण नागरिक म्हणून वावरताना अपयशी झालेलो आहे असं आपण मानू, आणि हे मानू नये, हे जाणवू नये याकरता आपण ही योजना सुरू केली आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपल्याला वर्षभरातून अशा एखाद्या मुलाचा जर खर्च करता आला, या योजनेमध्ये काहीतरी फूल नाही फुलाची पाकळी योगदान देता आलं तर आपण जरूर द्या.
एखाद्या शेतमजुराचा मुलगा मग खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो. एखादा वडील नसलेला मुलगा CIDला इन्स्पेक्टर होऊ शकतो. एखादी घरामध्ये मोलमजुरी करणारी आणि धुणे भांडी करणाऱ्या बाईची मुलगी ही PSI किंवा सेल टॅक्स इन्स्पेक्टर होऊ शकते. असे शेकडो विद्यार्थी मागच्या 7 वर्षामध्ये या संपूर्ण खानदेशातून आज अधिकारी पदावर गेलीत किंवा त्यांच्या पायावर उभी राहिलीत. आपण सगळे मिळून दीपस्तंभचा हा सगळा पाया अधिक मजबूत करूया आणि एक अत्यंत चांगल्या प्रकारची सामाजिक व्यवस्था तयार व्हावी, ज्यामध्ये सर्वांना संधी समान मिळेल आणि सर्वांना अत्यंत चांगल्या कौशल्याने या देशाचा विकास करता येईल अशी एक परिस्थिती निर्माण करू. या दीपस्तंभच्या प्रयोगामध्ये आम्ही या सर्व मुलांवर असा संस्कार करतो की जे आपल्याला मिळालं ते आपल्याला दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी निर्माण व्हावे, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक तरुणी निर्माण व्हावे, यासाठी दीपस्तंभची स्थापना आहे. मूल्यांची जाण विद्यार्थ्यांमध्ये जावी. गुणात्मक शिक्षण म्हणजेच मूल्यात्मक शिक्षणही असतं. हा सगळा एक चांगल्या प्रकारचा मेसेज समाजामध्ये जावा, हा सुद्धा त्यामागे उद्देश आहे. आणि समाजामध्ये कुठलंही चुकीचं काम न करता स्वतःच्या हिमतीवर टीमवर्कच्या आधारे, उदात्त विचारांच्या आधारे सुद्धा प्रचंड प्रगती करता येते. हा अत्यंत महत्त्वाचा आशावाद दीपस्तंभच्या माध्यमातून आपण समाजात विशेषतः तरुणांसमोर आदर्श ठेवतोय. आणि त्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, कारण खूप प्रबोधन आता झालंय. 950 व्याख्यानांच्या माध्यमातून 2 लाख विद्यार्थ्यांना आम्ही आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका हा संदेश दिलेला आहे. आता ते जागे झाल्यानंतर त्यांना जेव्हा मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज असते त्यावेळेस आम्ही कुठेतरी कमी पडतोय. आत्ता आमच्याकडे जो निधी आहे तो पूर्ण त्यासाठी होत नाही. आणि दररोज एक तरी असा विद्यार्थी-विद्यार्थिनी येते की त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, मनात जिद्द असते, खूप काही करायचं असतं, परंतु मार्ग सापडत नाही. मार्ग दीपस्तंभ देतोय, परंतु त्याच्यासाठी येणारा खर्च आणि त्या मुलांचं राहणं, त्यांचं भोजन, इतर खर्चांसाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा सगळ्या मुलांना मदत मिळावी असा आमचा उद्देश आहे. यासाठी आपल्याला आव्हान आहे, आपण जरूर यामध्ये योगदान द्यावं. दीपस्तंभ आपला अत्यंत ऋणी राहील. धन्यवाद.